अलीम शेफ आपण मात्र व्यासपीठावर मात्र विराजमान व्हायचंय. चला मॅन ऑफ द मॅचचा मात्र पुरस्कार दिला जाईल भावेश या फलंदाजाला. उमट विरुद्ध सरवलीची मॅच झाली होती त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र हा मात्र पेंडिंग राहिला होता त्याच्यासाठी मात्र आता दिला जाईल. आयोजक आपण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे उनबटच्या खेळाडूला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. उनबट विरुद्ध सरवलीची मॅच झाली होती त्यामध्ये भावेश मोरेचा मॅन ऑफ द मॅच हा मात्र पेंडिंग राहिला होता तो मात्र दिला जातोय. जाऊया पुणे तर मॅचच्या दिशेने हलक्यातनं खेळून पाहायला मिळतोय. एकच्या माध्यमातून धावफल करते धाव मात्र पाहायला मिळतील 6 धावा. 3 चेंडू 6 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात केली आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. इकडे मात्र चेंडू पडल्यानंतर मात्र काटा बदलतो वळण घेतो इकडनं मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय अर्थातच व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफल पुन्हा एकदा आकार घेईल 7 या अंकांवरती पाहायला मिळते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. वेबूर संघ मात्र प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळते. फिल्डिंग करताना डेंजरस टीम पाहायला मिळते. नावात डेंजर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये डेंजर होईल का हे देखील पाहणं योग्य असेल. कॅमेरामॅन आपण मात्र व्यासपीठावरती मात्र फोकस करायचा आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. इकडनं पाहायला चेंडू मात्र आदळला गेले पंचाचा सिग्नल लेग बायच्या स्वरूपात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धू या फलंदाजाचा होता परंतु मोठा फटका खेळू शकला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एकच्या माध्यमातून धावफल पुन्हा एक आकार घेईल. 5 चेंडू 9 धावा धावफल करते पाहायला मिळतात. अंतिम आणि शेवटचा चेंडू गुडनाट एक फटका खेळला डीप मध्ये प्रोटेक्शन रनआउटची संधी आणि इकडनं मात्र सिद्धूला रनआउटच्या स्वरूपात थोपा लागेल बाद. दुसरा षटक घेऊन येताना गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. अंजन टॅप केलाय पहिला चेंडू निर्धाव चेंडूने मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळते. डॉट बॉल साहिल मात्र स्ट्राईक एन वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एन वरती सनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक विकेट मात्र गमावलं गेलंय. इकडे मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. फुल टच बॉल इकडनं मात्र चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफल करते पाहायला मिळतात. चांगल्या रीतीने सुरुवात केली आतापर्यंत डेंजरस टीमच्या अगेन्स्ट विभूर संघाची फलंदाजी पूर्णपणे हवी ठरते. बोलबाला राहिला आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून. साहिल आणि सनीच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. साहिल स्ट्राईक एन वरती पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो परंतु वेट अँड वॉच चेंडूला पाहिलं त्यानंतर खेळून काढला टिकलं झूमकडे चेंडू मध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळतात. तिकडे मध्ये चेंडू अडवला गेला. एकच धाव मिळेल. 14 धाव फुल करते पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गुड नाईट टेक
सनीच्या पाठ मधनं एक दर्शेदार फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक और सनी का ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. 400 माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 18 अंकावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगल्या अर्थाने फलंदाजी करताना पुणे एकदा प्रति फटका खेळलाय. क्षेत्राच्या थोडं स्पीड होता पाहायला मिळतं. रनआउटची संधी घातक ठरू शकते. इकडे मात्र स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली. मनाला हरकत नाही. सनी बाद. अक्षत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मिस्टामिक फटका होता परंतु चेंडू मध्ये गॅदर करू शकणार नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धाव मात्र पाहायला मिळतात. 18 धावा 2 विकेट डाऊन. 2 खेळाडूंमध्ये तंबूच्या आसऱ्याला परतले गेल्यात. विभूर संघाच्या माध्यमातून डेंजरसच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक केलं. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेली आहे. या 2 षटकामागे पाहूया. 2 षटकामागे काय काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं योग्य असेल. रोहित पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना तिसऱ्या षटकामागे. पहिला चेंडू पाहायला मिळते स्लोवर चेंडू आणि तिकडे मात्र आक्रमकता केला होता. परत अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाला सुरुवात. इकडे अप्रतिम फटका पाहायला मिळाला. साहिलच्या बॅट मध्ये एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. काही अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. अशाच रीतीने फलंदाजी करावी लागेल विभूर संघाला आणि इकडे चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. डेंजर रन्स नावात डेंजर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत डेंजर झालेल्या नाही आहेत. पुणे एकदा वन्स अगेन गोलंदाज सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये दिशा दाखवली. चेंडू मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या रिझनला एक धाव मिळेल. एकच्या माध्यमातून दुसरं काही मिळणार नाहीये. 23 धावा धावफल कधी पाहायला मिळतात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना रोहितच्या माध्यमातून कमबॅक करून दिलाय म्हणायला हरकत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू एक धाव पाहायला मिळते. इकडे होता अप्रतिम फटका पाहायला मिळते. अप्रतिम क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इकडनं मात्र यस नो वेट या 3 शब्दांचा उल्लेख केला गेला. दोन्ही देखील क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि अंतिम चेंडूला गॅदर केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. संघाकरिता 3 धावा रोखवल्या म्हणायला हरकत नाही. 24 धावा धावफलक पाहायला मिळतात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. फुलटॉस अप्रतिम फटका केलाय परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. अंतिम आणि शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराला चेंडू मात्र लागला गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात 24 धावा 2 विकेट डाऊन. 2 खेळाडू मात्र तंबूत परत आहेत. पाहूया अंतिम आणि डेट ओव्हर स्पेशल असेल. अंतिम षटक कुठला गोलंदाज असेल आपल्या बॉलिंग मार्क वरती हे देखील पाहणं योग्य असेल.
डेट ओव्हर स्पेशली पाहायला मिळतोय. अगदी खोलातला बॉल रनआउटची संधी घातक ठरू शकते. इकडनं थोस मात्र स्क्वेअर फेकी पाहायला मिळाली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. अभिषेक पाहायला मिळतोय अंतिम षटकाकरिता नवीन खेळ मैदानाच्या पाहायला मिळतोय. रिंकेश पाहायला मिळतोय नवीन खेळाडू नॉनस्ट्राईक एन वरती पाहायला मिळेल. कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील पाहणं योग्य असेल. षटकातील पुढील चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षक रनआउटची संधी पुन्हा एकदा, परंतु लेसी थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, रोहितच्या माध्यमातून. त्याच्याच कारणास्तव एक धाव कंप्लीट केली गेली. 25 धावा 2 चेंडूच्या समाप्तीने चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना अंतिम षटकामागे पाहायला मिळतोय. वन्स अगेन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला. फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जेव्हा म्हणतात ना एखाद्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली की टाळ्या वाजतात, एखाद्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली की टाळ्या वाजतात, जेव्हा अशा रीतीने क्षेत्ररक्षक होते तेव्हा आप टाळ्या वाजताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अभिषेकच्या माध्यमातून उडता व अभिषेक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जाऊया पुणे इथं मायाच्या दिशेने. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव मात्र पाहायला मिळतात 26 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळतात. सरळ बॅटचा वापर केला. रनआउटची संधी होती, संधी गमावली गेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक धाव मिळेल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढील षटकातील पुढील चेंडू पाहायला मिळेल. पुणे एकदा वन्स अगेन इकडनं गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर वळण घेणारा पाहायला मिळतो. ऑपरेटरचा मारा केला होता, परंतु मात्र अचूक चेंडू पाहायला मिळाला होता. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. अप्रतिम फटका खेळला. एकच धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धाव फलक पुन्हा एकदा आकार घेईल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पाहूया अंतिम चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. जर सिंगल धाव आली तर मला 30 धावा होतील. चौकार आल्यानंतर 33 धावा होऊ शकतात, परंतु जर त्याला महत्व नाही अंतिम चेंडू पर्यंत, या अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल देखील पाहणं योग्य असेल. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज अभिषेक आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्जता पाहायला मिळतोय. इकडचा टॅप केला. प्रथम क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता, परंतु आता चेंडू मात्र निस्तवताना पाहायला मिळते. एक धाव मिळेल. इकडनं मात्र एकेरी धाव मात्र समाधान मात्र पाहायला मिळतील. दोन्ही देखील फलंदाजाच्या माध्यमातून 30 धावा फलकावरती नाही 31 धावा 31. तर टार्गेट मात्र सेट करले डेंजर हे संघाच्या माध्यमातून. चला पुढील मॅच पाहायला मिळेल. बोथ टीम टॉस या एका साईडला जय हनुमान उनबाट तर दुसऱ्या साईडला वामिका स्टार आगमन. दोन्ही संघाच्या स्टार कर्णधाराने टॉसचा बॉक्सच्या दिशेने यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी.
चला टॉस साठी यायचं आहे. वामिका स्टार आगमन संघाचा कर्णधार टॉस साठी या प्लीज. उंबरठ संघाचा प्रतिनिधी मात्र कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहे. टॉस का बॉक्सच्या दिशेमध्ये टॉस केला जाईल दोन संघाच्या माध्यमातून. आयोजक मध्ये टॉस साठी जायचंय. दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील पुढील मॅच मध्ये. एका साइडला वामिका स्टार आगवण तर दुसऱ्या साइडला जय हनुमान उटबट. या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. खोलातला बॉलला ड्राईव्ह केले कुठलीही धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू मात्र सुरुवात होताना पहिला चेंडू सिंगल धावाने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळाली. दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर प्रतिफटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलक पाहायला मिळतात. 31 धावाचा टार्गेट मात्र सेट करण्यात आलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगल्या रीतीने गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलक पाहायला मिळते. पुन्हा एकदा बैठक शॉट. व्हॉट अ शॉट. मार्क्सचा पिसम बॅटचा बिलेट ओपन केलाय. चेंडू मात्र पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्ट्राईक इन. धावा फलकावरती धावा मात्र पाहायला मिळते 4च्या मदतीने. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम दर्शकदार क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल विराट प्रेम कोहलीच्या कॉपीबुक स्टाईल छान पद्धतीने खेळून काढले. वीरेंद्रच्या बॅट मध्ये एक दर्जेदार चौकार त्यांना पाहायला मिळतोय. थोडस स्पीड बसू द्या प्लीज. विशाल बाळाचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इंजर्ड आहे तो मात्र या स्पर्धेमध्ये अवेलेबल नाहीये. पॅराडाईज संघामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. साहिल पाहायला मिळतोय. पहिले चेंडू पाहायला मिळेल कशा रीतीने हाताला जाईल. अप्रतिम पाहायला मिळतोय. इकडे मात्र सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता परंतु अंतिम क्षणाला नॉन स्ट्राईक एनवरच्या फलंदाजाला थांबवलं गेलं. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अंजनच्या माध्यमातून पुन्हा एकदा अंजन कशा रीतीने खेळ करेल दुसऱ्या चेंडूवरती. इकडनं मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं व्हाईट बॉल. खराब चेंडूचा सिग्नल देताना स्क्वेअरच्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 12 या अंकांवरती पाहायला मिळते 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. 17 चेंडू 20 धावांची आवश्यकता असेल. पाहूया मॅच देखील ऑन आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळते. 1 धाव मिळेल का? हो इकडे मात्र 1 धाव मिळेल. 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलक पाहायला मिळते. 31 धावाचा टार्गेट मात्र सेट केलाय. चांगल्या रीतीने सुरुवात आतापर्यंत बॅटिंग करणारी टीम डेंजरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम फटका पुन्हा एकदा. इकडे रनआउटची संधी स्क्वेअर पैकी पाहायला मिळते. थोडस मात्र वरती थ्रो केला त्याच्याच कारणाचं मात्र रनआउट पाहता मिळणार नाहीये. 1 धाव मिळेल. काय कमालीची गोलंदाज आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल. इकडनं बैठक शॉट केले. 1 धाव कंप्लीट होईल का? इकडनं मात्र पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट होतील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक ते पाहायला मिळतात. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. इंटू दी गॅप. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. वीरेंद्रच्या बॅट मधनं एक दर्जेदार चौकार. या 4च्या माध्यमातून धावफलक 19 अंकांवरती पाहायला मिळते.
19 धावा धावफल करत आहेत. पहिल्या षटकामागे 11 धावा आल्या होत्या. इकडे अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झूम मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 1च्या माध्यमातून धावफलक पुन्हा एकदा आकार घेईल. 20 या अंकावरती पाहायला मिळतोय. 11 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडू मागे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू धावा बनवायचे, 11 धावांची आवश्यकता असेल. फुलटॉस बॉल इकडे मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट केले जाईल. 1च्या माध्यमातून धाव फलक आकार घेईल. 21 या अंकावरती पाहायला मिळते. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. ओमकार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. इकडे स्लोवर फुलटॉस चेंडू इकडे मध्ये चांगल्या रीतीने खेळून काढला. चेंडू मध्ये ट्रॅव्हल पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 4 धावांकरिता. दोन चेंडू 25 धावा धावफल करते पाहायला मिळतात. त्याला थोडस स्पीड बसू द्या. रत्नदीप वेबूर संघ थोडस स्पीड बसू द्या प्लीज, कृपया करून विनंती करतोय. अप्रतिम फटका पाहायला मिळतो. अप्रतिम चेंडू माझा सीमा रेषेच्या बाहेर 4. 29 धावा धावफल करते पाहायला मिळतात. 9 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. डेंजरस या संघाला पाहूया. पुढील मॅच बेस्ट विरुद्ध बेस्ट ची लढाई पाहायला मिळेल. एका साईडला खुशाल मोरे तर दुसऱ्या साईडला जगदीश माची हे आपल्या आमने सामने पाहायला मिळतील. 9 चेंडू 9+4 इकडे मध्ये मॅच मध्ये समाप्त होताना पाहायला मिळते. चला आगमन संघ आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलाय, आमंत्रित केलंय. जय हनुमान उनबट संघाला आपण मात्र प्रथम फलंदाजी करा. तुम्ही जेवढ्या धावा बनवू आम्ही तेवढ्या चेस करण्याचा प्रयत्न करू असं मात्र आव्हानाला मात्र समोर केलंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय अंजन गुप्ता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.